जागर साहित्याचा, नवदुर्गांच्या विचारांचा, कर्तृत्ववान स्त्रियांचा नवरात्रोत्सव उपक्रम दिनांक 25 ऑक्टोबर 2020 या ठिकाणी संपन्न करत आहे महादंडेचे ढवळे संगीतमय दर्शन। सादर करीत कार्यक्रमाची सुरुवात आपले आराध्य दैवत स्वराज्य माता जिजाऊ साहेब, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि सामान्यांच्या विचारांना प्रेरणा देणारे जगद्गुरु तुकोबाराय, खटाव एज्युकेशन शिक्षण संस्थेचे संस्थापक मान्य चंद्रहार पाटील या आद्य दैवतांच्या प्रतिमांच्या पूजनाला कार्यक्रमाची सुरुवात होईल। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी पुष्प वाहून आपल्या या आराध्य दैवतांचं पूजन करावं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आपल्याला नेहमी आदर आणि आपल्या दैवतांना असलेला असल्यामुळं त्यांच्याविषयीचा प्रचार हा नेहमीच असतात। दीप प्रज्वलन या ठिकाणी राज्य कार्यकारिणीचे सचिव डॉक्टर रमेश पौर व सातारा जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर उदय जाधव सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे। सातारा कार्यकारिणीचे तेजस्विनी गांधी पाटील मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। तसेच डॉक्टर कुंदक मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होते। शिवश्री मनोहर यादव, माणिक वांगीकर सर्वांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपल्या आराध्य दैवतांचं पूजन या ठिकाणी होत आहे। स्वराज्याचं स्वप्न त्यांनी दाखवलं आणि ते त्यांची जोडले स्वराज्याच्या उभारणीची मुहूर्तमेढ ठेवली। त्या स्वराज्य माता जिजाऊ साहेब आम्हाला शब्दांतीचं रत्न आहे, शब्दांतीचं शस्त्रांच्या महाराजांची ज्ञानाचं नंदनवन फुलवण्यासाठी ज्यांनी ही शिक्षण संस्था स्थापन केली ते मान्य चंद्रहार पाटील सर। सर्वांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। ज्यांनी आपल्या विचारातून आणि कृतीतून आपल्याला मार्ग दाखवला त्या मार्गावरून आपले वाटचाल आपल्याला करायचे आहे। आपण त्याच वाटेवरून चाललेलो आहोत आणि त्याचं सतत स्मरण आपल्याला राहावं हा प्रतिमा पूजनाच्या पाठीमागचा आपला सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो आणि भारतीय परंपरेनं या ठिकाणी संपन्न झाला आहे। यानंतर
धन्यवाद. जय शिवराय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आणि आमच्या चंद्रहार पाटील शिक्षण संस्थेचे आमचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रहार पाटील उर्फ दादा यांना प्रथमतः मी त्रिवार वंदन करतो. मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र शाखा सातारा जिल्हा यांच्या वतीनं आज या ठिकाणी महदंबेचे ढवळे संगीतमय दर्शन या अत्यंत अभिनव अशा उपक्रमाचं सादरीकरण इथं होणार आहे. आणि या कार्यक्रमानिमित्त मी आपणा सर्वांचं स्वागत, त्याचप्रमाणे प्रास्ताविक आणि आपल्या एकूणच या साहित्य सोहळ्याची उद्घोषणा आहे जागर साहित्याचा, जागर नवदुर्गांच्या विचारांचा आणि जागर कर्तृत्ववान स्त्रियांचा. त्या अंतर्गत या महदंबेचा जीवन परिचय, महदंबेचं सामाजिक पंथीय साहित्यिक असं जे कार्य आहे ते कार्य हे या ठिकाणी आपल्या समोर सादर करण्यासाठी मी उभा आहे. मराठा सेवा संघ प्रणित ही साहित्य परिषद महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. आणि या मराठा सेवा संघाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि सर्वांची महत् प्रेरणा आहे असे आदरणीय युगपुरुष शिवश्री ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांना मी प्रथम शिवाभिवादन करतो. त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये हा मराठा सेवा संघ कार्यरत आहे. या भारतीय सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा शिवाभिवादन, महाराष्ट्र प्रदेशच्या मराठा सेवा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना शिवाभिवादन, त्याचप्रमाणे जगद्गुरु साहित्य परिषदेच्या प्रदेश अध्यक्षा आदरणीय शिवमती निर्मलाताई पाटील, त्याचप्रमाणे प्रदेश उपाध्यक्षा आदरणीय सुनंदाताई जरांगे, त्याचबरोबर प्रदेश कार्यकारिणीचे महासचिव आदरणीय शिवश्री बालाजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या विभागांचे विभागीय पदाधिकारी, विशेषतः सातारा जिल्ह्यामधील जे आपले पदाधिकारी आहेत त्यामध्ये आपल्या प्रदेशाच्या विभागाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या आदरणीय सुमनताई पवार ताई, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नवनियुक्त झालेले आपले पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय सचिव आदरणीय डॉक्टर रमेश पोळसर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मी आपणा सातारा जिल्हा साहित्य तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामधील जे सर्व विभागीय कार्यकारिणीमधील पदाधिकारी इथं उपस्थित आहेत, काही तालुका अध्यक्ष उपस्थित आहेत, या सर्वांचं सुद्धा मी साहित्य परिषदेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं हा जो एक आगळा वेगळा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला देण्यासाठी सज्ज झालेली ही व्यासपीठावरची जी एक विचारपीठावरची जी टीम आहे त्यामध्ये शिवश्री संजय पवार हे संजोग क्रिएशनचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या सोबत आलेल्या सोनल मॅडम, त्याचप्रमाणे त्यांच्या सहकारी, त्याचप्रमाणे तबलावादन करणारे शिवश्री लोहार जी आणि या संगीतमय कार्यक्रमाचं निवेदन करणाऱ्या आपल्याच या परिवारामधील पदाधिकारी असणाऱ्या डॉक्टर तेजस्विनी पाटील डांगे, त्याचप्रमाणे डॉक्टर कोमल कुंदप मॅडम या इथं उपस्थित आहेत. यांचंही मी आपणा सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. प्राचार्य संजय पाटील सर यांनी सर्व अधिकार आमच्या सगळ्यांकडे सोपवले. सरांचंही मी या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो.
त्याचप्रमाणे अत्यंत जिव्हाळ्यानं आत्मीयतेनं हे सगळं सज्ज करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल माझे मित्र डॉक्टर माझे सहकारी आणि तालुका अध्यक्ष असणारे किरण देशमुख सर यांचंही मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचं अत्यंत नीटनेटकं असं शूटिंग करणारे माझे विद्यार्थीच असणारे अजय कदम, त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांचंही मी इथं मनापासून स्वागत करतो. आणि मी माझ्या तिसऱ्या टप्प्याकडे वळतो की महदंबा जीवन कार्य, जीवन परिचय आणि तिचं साहित्यिक जे योगदान आहे, सामाजिक योगदान आहे त्याकडे वळतो. मला वाटतंय नवरात्र उत्सवामध्ये महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यांना एक नवदुर्गा देऊ केलेली आहे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी. तिचे कार्य, तिचे विचार, त्याचप्रमाणे तिचं वेगळेपण हे सगळं समाजाच्या गळी उतरावं, मनात जावं यासाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीनं हा अभिनव उपक्रम या वर्षीपासून सुरू केलेला आहे. आणि त्यामध्ये मला आनंद वाटला, आमच्या संपूर्ण कार्यकारिणीला आनंद वाटला की सातारा जिल्ह्याची निवड या नवदुर्गांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकण्यासाठी करण्यात आली. आणि आपल्या सातारा जिल्ह्यासाठी ही जी मराठीमधली एक आद्य कवयित्री आहे, कथा काव्यकर्ती आहे, ती आपल्याला मिळालेली आहे. आणि हा आपला जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम जरी आज या ठिकाणी होत असला तरी 25 तारखेला 25 ऑक्टोबरला हा संपूर्ण प्रसारित केला जाणार आहे. भारतातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा आपले हे जगद्गुरु साहित्य परिषदेचे सहकारी आहेत, सभासद आहेत, आपले पदाधिकारी परदेशामध्ये सुद्धा आहेत. आणि त्यामध्ये विशेषतः आपल्या प्रदेशाचे संघटक जे आहेत कुणाल पाटील सर हे तर ते अत्यंत सक्रिय आहेत. तर त्यांच्यामुळे सुद्धा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एक वेगळी ऊर्जा मिळालेली आहे. तर त्या सर्वांना मी शिव अभिवादन करतो आणि महदंबेचा परिचय मी थोडक्यात करून देतो. कोण आहे ही महदंबा? आजपासून पाठीमाग साधारणपणे 800 वर्षापूर्वी म्हणजे 13व्या शतकामध्ये सुरुवातीला इथं या महाराष्ट्रामध्ये वैदिक धर्म संप्रदाय होता. आणि या वैदिक धर्मामध्ये पराकोटीचं कर्मकांड विकोपाला पोचलेलं होतं. त्याचबरोबर या वैदिक धर्मामध्ये, वैदिक पंथामध्ये सामान्य माणसाला विशेषतः जी जाती वर्ण व्यवस्था इथं कार्यरत होती त्यातल्या शूद्र वर्गाला आणि स्त्री वर्गाला धर्माचं कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये या सर्वांना सामावून घेणाऱ्या एका नव्या धर्मपंथाची स्थापना ही महाराष्ट्रामध्ये एका अवलिया असणाऱ्या, लोकोत्तर असणाऱ्या आणि ज्यांना अवतारी पुरुष असं मानलं गेलं त्या चक्रधर स्वामींनी एका नव्या धर्मपंथाची स्थापना केली. आणि तो नवा धर्मपंथ म्हणजे महानुभाव पंथ, महानुभाव संप्रदाय. हा महानुभाव म्हणजे काय ती थोडक्यात मी सांगतो की त्याची एक व्याख्या केली जाते. महान अनुभव तेजा हा बला हा युक्ता हा इति महानुभावा. महान अनुभवाच्या तेजाच्या बलामुळे युक्त असणारा जो पंथ तो महानुभाव पंथ. आणि या महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर हे अवतारी मानले जात होते. आता अवतार वगैरे या कल्पना जरी आपण आजच्या काळामध्ये बाजूला ठेवल्या तरी सुद्धा चक्रधरांचं जे कार्य आहे आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या महानुभाव पंथाचं कार्य आहे ते अत्यंत महनीय असं कार्य आहे. या पंथानं महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या जातीभेद न मानता सर्व वर्णातील, सर्व वर्गातील अशा स्त्री पुरुषांना आपल्यामध्ये सामावून घेतलं. आणि मूर्तीपूजा एक स्तोम माजलेलं होतं महाराष्ट्रामध्ये. मूर्तीपूजेला पूर्णतः या पंथानं फाटा दिला. हा पंथ जो आहे पूर्णतः द्वैती पंथ आहे. आणि या पंथामध्ये साधारणपणे 4 घटकांना महत्व दिलं गेलं. त्यामध्ये जीव, प्रपंच, देवता आणि परमेश्वर. म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण जीव आहोत. आणि हा जीव जो आहे तो जीव प्रपंच रूपी गाळामध्ये रुतलेला आहे. आणि या गाळामधून बाहेर काढण्यासाठी देवतांचं सहाय्य होतं त्याला. पण देवता सर्वार्थानं या जीवाला प्रपंचातून बाहेर काढू शकत नाही. देवतांना मर्यादा पडतात. पण जो परमेश्वर आहे, परमात्मा आहे, त्याला मर्यादा असत नाही.
तोच जीवाला मुक्त करू शकतो, तोच मोचको असतो. आणि हे जिच्यामुळं आपल्यापर्यंत हे सगळं महात्मा पंथाचं तत्वज्ञान सोप्या पद्धतीनं आलं. ती नसती तर कदाचित महानुभाव पंथाचं हे जे सगळं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आणखी कुठल्या तरी सांकेतिक लिपीमध्ये गेलं असतं आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि त्यातल्या साहित्याला सुद्धा तो मुकला असता. कारण त्या चक्रधर हे महानुभाव पंथातले 5वे शेवटचे अवतार मानले जातात. एक द्वापारीचा पहिला अवतार फलटणचे चांगदेव राऊळ, 4था अवतार गोविंद प्रभू रिद्धिपूरचे गोविंद प्रभू आणि 5वा अवतार चक्रधर स्वामींचा. पूर्वाश्रमीचे चांगदेव राऊळ, या चांगदेव राऊळच्या आत्म्यानं या चक्रधर स्वामींच्या शरीरामध्ये प्रवेश केला. म्हणजे पूर्वाश्रमीचे चांगदेव राऊळ म्हणजे चक्रधर स्वामी. कारण त्याची स्टोरी, त्याची कथा जी आहे ती कथा महदंबेमुळे खऱ्या अर्थानं आपणाला माहीत झाली. आणि महानुभाव पंथामधला जो अत्यंत वेद मानला जाणारा असा ग्रंथ आहे त्याचं नाव आहे लीळा चरित्र. लीळा म्हणजे तरी काय तेही आपणाला थोडंसं माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर केलेल्या विविध प्रकारच्या क्रीडा म्हणजे लीळा. आणि परमेश्वर अवतार धारण करतो किंवा अशी लोकोत्तर माणसं जी असतात त्यांच्या प्रत्येक क्रियेला काहीतरी अर्थ असतो, त्यांच्या प्रत्येक बोलाला काहीतरी अर्थ, त्यांच्या उठण्या बसण्याला अर्थ असतो. कारण का आपला आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अगदी शिवरायांच्या बद्दल सुद्धा आपण म्हणतो शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, म्हणजे शिवरायांचा कैसा प्रताप, हे सगळं आपणाला वेधून टाकणार आहे. आणि तसंच वेदाचार्य असणारे हे चक्रधर होते. म्हणजे चक्रधर म्हणजे पूर्वाश्रमीचे गुजरातचे एक राजपुत्र हरपाल देव. आणि हरपाल देव युद्धामध्ये मारला गेला वयाच्या 24व्या वर्षी. आणि त्या मृत शरीरामध्ये फलटणच्या चांगदेव राऊळांनी त्यांच्या आत्म्यानं प्रवेश केला. अशी जी कथा आहे ती कथा महदंबेमुळं लीळा चरित्रामध्ये समाविष्ट झाली. लीळा चरित्र, स्मृतीस्थळ, त्याचप्रमाणे दृष्टांतपाठ हे महानुभाव पंथीयांचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ खऱ्या अर्थानं चक्रधरांच्या तोंडून बाहेर पडलेलं सगळं जगण्याचं तत्वज्ञान आहे. आणि हे तत्वज्ञान अत्यंत सोपं सुबोध अशा प्रकारचं आहे. या लीळा म्हणजे गोष्टी आहेत, दृष्टांत म्हणजे दाखले आहेत. आणि हे दाखले तुमच्या आमच्या आजच्या जीवनामध्ये सुद्धा आपण अनुभवू शकतो असे आहे. आणि त्यातून चक्रधरांना काय साधायचं होतं तर चक्रधरांना परस्पर प्रेम साधायचं होतं. माणूस महत्वाचा, जीव महत्वाचा, अगदी किडामुंगीपासून अहिंसा हे तत्वज्ञान त्यांचं अधिष्ठान होतं. आणि हे सगळं करण्यापाठीमाग चक्रधरांना बोलतं करण्यापाठीमाग जिचं महान कार्य आहे ती आहे महदंबा. ही महदंबेचं मूळ गाव मी बराच शोध घेण्याचा प्रयत्न केला. महदंबेचं मूळ गाव म्हणजे तिचं सासर मला समजलं नाही. मूळ गाव रावसगाव, मराठवाड्यामधलं रावसगाव. आणि घरची परिस्थिती वगैरे तिची चांगली होती. तिची जी एक पणजी होती ती पणजी देवगिरीच्या महादेवराव यादवाच्या दरबारामध्ये पौरोहित्याचं काम करीत होती. त्या पणजोबा ते सुद्धा त्या देवगिरीच्या महादेवराव यादवाच्या दरबारी एका पदावर होते. आणि ती जी महदाईसा, तिचं नाव पण महदाईसा होतं, ती महदाईसा ही खूप हुशार होती. महादेवराव यादवाला सगळा सल्ला देण्याचं काम ती महदाईसा म्हणजे या महदंबेची जी पणजी आहे ती करीत होती. आणि त्यामुळं ती विद्वान होती. आणि असा विद्वत्तेचा वारसा या महदंबेमध्ये तिथं आलेला होता. चक्रधरांना जेव्हा या महदंबेनं आपल्या पणजीबद्दल सांगितलं तेव्हा चक्रधर तिला म्हणाले ती महदाईसा महादेवरायाची आणि ही महदाईसा येतची म्हणजे माझी आहे. आणि तेव्हापासून ही जी महदाईसा आहे तिचं मूळचं जे माहेरचं सासरचं नाव होतं ते रूपाबाई. तर रूपाबाईची महदाईसा झाली आणि महदाईसाची महदंबा झाली. ढवळे हे तिचं मराठीमधलं पहिलं असं कथाकाव्य आहे. जेव्हा आपण मराठी सारस्वताच्या महाद्वाराला भेटतो तेव्हा आपणाला दर्शन होतं ते एका स्त्रीचं घडतं. आणि ती स्त्री म्हणजे कथा काव्य करती ही महदंबा होय.
श्रीकृष्ण हे आराध्य दैवत आहे महात्मावियांचं. आणि मग झालं काय तर अगदी नीटनेटकं सगळं चाललेलं होतं. पण त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रावरचा किंवा संपूर्ण भारत देशाचा एक प्रश्न होता आणि तो म्हणजे विधवांचा प्रश्न होता. साथीचे रोग वगैरे ते येत असत आणि त्या बालविवाह वगैरे ते होत असत आणि बऱ्याच स्त्रिया घरोघरी तुम्हाला विधवांची संख्या त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसेल किंवा इतिहासामध्ये ग्रंथांमध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. दुर्दैवानं या रुपयाला लवकरच वैधव्य आलं. ती वडिलांचा कारभार वगैरे सांभाळू लागली. पण तिला अगदी जात्यावर दळत असताना किंवा अगदी कुठलंही काम करत असताना गायनाचा सुद्धा छंद होता असाही उल्लेख आहे. आणि विशेष म्हणजे वडिलांच्या या पुरोगामित्वामुळं महदंबेला गुरु करण्याची सुद्धा परवानगी मिळाली आणि या महदंबेनं रुपेनं आपला पहिला गुरु केला. त्याचं नाव आहे दादोस. आडनाव वडनेरकर आहे तसं, पण या दादोसला तिनं गुरु करून घेतलं आणि मग हा दादोस चक्रधरांचा शिष्य झाला. तो शिष्य होताच अगोदर, पण दादोसांच्याकडून चक्रधरांच्या बद्दल माहिती ती महदंबेला सांगितली जायची. महदंबा तिच्यासह 9 भावंड होती सगळी सख्खी तिची. चुलत भावंड वेगळी आणि चुलत भावंडामध्ये एक भाऊ होता चुलत भाऊ, त्याचं नाव होतं नागदेवाचार्य. नागदेव तो पुढे आचार्य झाला. महानुभाव पंथाचा पहिला आचार्य म्हणजे नागदेवाचार्य आणि त्याला सुद्धा कृष्ण प्रेम होतं. अध्यात्म पण त्याची एक मानसिकता ती हळूहळू घडायला लागली. अगोदर तशी नव्हती. तर हा नागदेवाची एक सख्खी बहीण होती, तिचं नाव उमाईसा आणि ही महदंबा. या तिघांना गुरु होता एकच, त्याचं नाव दादोस. आणि या दादोसानं चक्रधरांच्या बद्दल वर्णन करायला सुरुवात केली. हळूहळू आपल्या गुरुबद्दल सांगायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला मग यांच्या मनामध्ये उमाईसेच्या मनामध्ये आणि महदंबेच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं. ते कुतूहल कोणतं होतं तर कधी एक वेळ आपण त्या वेदक असणाऱ्या चक्रधर स्वामींना भेटतो आहे असं त्यांना उतावळी होऊन गेली. आणि नागदेवाच्या बाबतीत तर त्याचेही पुढचं पाऊल महानुभाव पंथामध्ये एका अवस्थेला स्थित्यानंद असं म्हटलं गेलेलं आहे. स्थिती म्हणजे समाधी अवस्थेमध्ये जाणं. आणि चक्रधरांचं नाव ऐकल्याबरोबर या नागदेवाला त्याचं नाव आणखी एक आहे भटोबास, याला स्थिती झाली. आणि एक दिवस मग सिन्नर जवळच्या एका गावामध्ये चक्रधरांचा मुक्काम असताना महदंबा त्यांना जाऊन भेटते नागदेवाचार्यांचं. पण तिथं चक्रधर देवळामध्ये आहेत म्हटल्याबरोबर ही महदंबा आणि उमाईसा कुणाची वाट न बघता धावत चक्रधरांच्याकडे गेल्या आणि एका भेटीमध्येच मग त्या चक्रधरांच्या बद्दल नितांत ओढ महदंबेच्या मनामध्ये लागली. मी लीळा चरित्र, दृष्टांत पाठ, स्मृतीस्थळ, गोविंद प्रभू चरित्र, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण चरित्र ही चरित्र आणि साथी ग्रंथ वगैरे महानुभावांनी खूप मोठं साहित्यिक योगदान मराठी साहित्याला दिलेलं आहे. पण या महदंबेचं जे कार्य आहे ही महदंबा यात महत्वाची आहे. चक्रधरांच्या सानिध्यामध्ये ती अवघी तशी 4-1 वर्षांच्या कालावधीमध्येच होती आणि तरी सुद्धा चक्रधरांनी या महदंबेचं वर्णन केलेलं आहे. चक्रधरांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर ही महदाईचा म्हणजे म्हातारी, वयानं ती ज्येष्ठच होती आणि तिच्याबद्दल चक्रधर स्वामी म्हणतात की म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, येत सतत काही पुसतची असे. म्हणजे म्हातारी जिज्ञासक आहे, म्हातारी चर्चा करते आणि ती खूप प्रश्न विचारते. मला वाटतंय एक प्रश्नांचं प्रतीक म्हणजे महदंबा आहे. एकामागून एक प्रश्न चक्रधरांना ती विचारते आणि त्या प्रश्नातूनच चक्रधरांचं अवतारित्व तिनं जाणलेलं होतं आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये चक्रधरांना सुद्धा सर्वज्ञ असं म्हटलं. त्याला काही माहित नाही असं नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते देत असत. मग एक वेळ महदाईसेनं प्रश्न विचारला, चक्रधरांना प्रश्न विचारला, अनंत म्हणजे काही? चक्रधराने उत्तर दिलं, अनंत म्हणजे अनंत, अनंत म्हणजे आनंद. उत्तर साधी असली तरी सुद्धा त्याची फोड ती महदंबा जाणून घेत असे. काही वेळेला ती विचारायची
की ब्रह्म, आता साखरेचा दृष्टांत एक आता आहे आमच्या अभ्यासाला मध्ये आहे, साखरेचा दृष्टांत. महदंबा चक्रधरांना विचारते, ब्रह्म होणं चांगलं की ब्रह्म अनुभवणं चांगलं? स्वतः ब्रह्म होणं चांगलं की ब्रह्म अनुभवणं चांगलं? त्याच काळामध्ये महानुभाव पंथ जेव्हा सुरू झाला तेव्हाच वारकरी संप्रदाय, आणि वारकरी संप्रदायाचे मग हे कळस ठरलेले जे आहेत ते तुकोबार आहेत. चक्रधरांनी सांगितलं की आता तूच सांग की साखर खाणं चांगलं की स्वतः साखर होणं चांगलं? त्याचं उत्तर स्पष्ट आहे, साखर खाण्यातच गोडी आहे. स्वतः साखर आपण झालो तर आपण आपली गोडी घेता येत नाही. कबीराने सुद्धा या संदर्भात एक दोहा सांगितलेला होता, लाली मेरे लाल के जित देखू तित लाल, लाली देखत मै चली मै भी हो गई लाल. मला वाटते वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा संतांनी सांगितलंय, भक्ती जर तीव्रतेने केली तर देव पाहावे असे गेलो, देव होऊन या गेलो. अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, कित्येक माणसं अगदी या प्रपंचामध्ये रुतत असताना दुभंगून जाता जाता अभंग मी झालो, चिराचिरा जुळला मासा अर्थदंग झालो, पांडुरंग म्हणता म्हणता पांडुरंग झालो. पांडुरंग म्हणत म्हणतच पांडुरंग म्हणून ही अत्युच्च टोकाची भक्ती आहे, आणि त्या पद्धतीची भक्ती महदंबेनं शेवटपर्यंत केलेली आहे. त्याचा संपूर्ण जीवन प्रवास बघितला तर तो 2 टप्प्यामध्ये आपल्याला दिसतो. एक विवाहापूर्वीची महदंबा, त्याचबरोबर विवाहानंतर बाळ वैधव्य प्राप्त झाल्यानंतरची महदंबा, आणि चक्रधरांच्या सानिध्यात आल्यानंतरची महदंबा, आणि पुन्हा या ढवळ्यांच्या निर्मितीबद्दल जो महत्वाचा विषय आहे तो सुद्धा, त्या ढवळ्यांची निर्मिती कशी झाली, हे ढवळे म्हणजे काय? धव म्हणजे नवरा, धव म्हणजे नवरा, आणि नवऱ्यासाठी विवाहामध्ये गायलेली जी गीत त्याला ढवळे म्हणायचं. मग त्याच्यासाठी सुद्धा गोविंद प्रभू चरित्रामध्ये एक लीळा आहे. काय लीळा आहे ती? एक वेळ महदाई आता मठातच ती वावरत होती, गोविंद प्रभूंच्या मठामध्ये रुद्रपूरमध्ये, आणि बाहेर जाताना एक तेली बाशिंग घेऊन जाताना दिसली तिला. त्यातलं एक बाशिंग महदंबेनं घेतलं आणि ते नेऊन गोविंद प्रभूंना बांधलं. आता गोविंद प्रभू म्हणजे कृष्णावतार, 4था अवतार ते पंचकृष्णापैकी एक, आणि त्यांना बाशिंग बांधल्यानंतर गोविंद प्रभू तिला म्हटले की आता गा, म्हणजे तू गा, आता गाणं गा, ढवळे गा, मी आता राहतोय ना इथं, वर राहिलेला आहे तो. आओ मेली गाय म्हणे, ते आओ मेली ही एक शिबी आहे. म्हणजे गोविंद प्रभू हा वेडापिसा अवतार होता, आणि आओ मेली जाय हा सारखा शब्द त्यांच्या तोंडी आहे, आणि तो अनेक लीळांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महदंबेला सुद्धा म्हणताना ते म्हटले, आओ मेली गाय, गाय म्हणे तुझ्या खाट गाय म्हणे, ढवळे गा, कैसे मी गाऊ? ती म्हणली मी कसं गाऊ अचानक, पण ते म्हणले गा, आणि मग गा म्हटल्यानंतर स्फूर्ती झाली आणि गावची लागली, निरुता लागदाची बी, निरुता लागदाची बी, आणि ती अखंडपणे गात राहिली असा उल्लेख त्या वेळेमध्ये आहे. आणि संपूर्ण जी एक कृष्ण कथा आहे, श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या स्वयंवराची जी कथा आहे, एक उत्कृष्ट प्रेम कथा जी महदंबेच्या मनामध्ये पूर्वीपासूनच होती. भागवत पुराणामध्ये त्या महदंबेची किंवा काय ते भागवत पुराणामध्ये श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवराची कथा होतीच. महदंबा पहिल्यापासून पुराण ऐकत होती, पण तिचं स्वतःच असं त्यामध्ये काही योगदान आहे, आणि ते योगदान आहे ते ढवळ्यामधलं आहे. ढवळ्यांच्या रूपानं हे 83 ढवळे आहेत. ढवळ्यांचे 2 भाग आहेत. ढवळ्यांचा पहिला भाग आहे तो पूर्वार्ध, दुसरा भाग आहे त्याला उत्तरार्ध म्हटलं जातं. साधारणपणे 15-20 वर्षानंतर उत्तरार्धाची निर्मिती झालेली आहे, आणि ढवळ्यामध्ये महदंबेच्या दृष्टीनं हे कथाकाव्य पूर्ण झालेलं आहे. तर असो, तर अशा पद्धतीनं ही महदंबा आद्य कवयित्री आहे, आद्य कथा काव्यकर्ती आहे. त्याचबरोबर अनेक स्त्रियांचा प्रश्न सोडवण्यासाठी महदंबेनं
आपल्या परीनं पंथाला खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर तिच्यामुळं एक आगळं वेगळं सोपं तत्वज्ञान ते सर्वसामान्य माणसांच्या मनापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ती किती चक्रधरमय झालेली होती हे शेवटच्या एका तिच्या टप्प्यामधून ते लक्षात येतं. आणि संन्यास महानुभाव पंथामध्ये संन्यास दीक्षा ही सर्वश्रेष्ठ दीक्षा मानली जात असेल तर अशी ही संन्यासिनी असणारी आणि अत्यंत प्रतिभासंपन्न असणारी त्याचबरोबर जिज्ञासू असणारी चर्चक असणारी नागदेवानं तिच्याबद्दल म्हटलेलं आहे ही माझी म्हातारी गा धर्मरक्षक. महदंबेमुळं चक्रधरांच्या पश्चात सुद्धा पुढं आज अखेर धर्माची जी पायाभरणी आहे ती टिकून राहिली. त्याचं कारण काय नागदेवाच्या यांनी महदंबेबद्दल म्हटलेलं आहे माझी म्हातारी गा धर्मरक्षक, माझी म्हातारी गा प्रीतिरक्षक. म्हातारी धर्मरक्षक आहे, म्हातारी प्रीतिरक्षक आहे. तर अशा पद्धतीनं शेवटपर्यंत जी चक्रधरमय होऊन राहिलेली महदंबा आहे तिचं हे लोकोत्तर कार्य जे आहे साहित्यिक कार्य आहे, सामाजिक कार्य आहे, पंथीय कार्य आहे ते सगळं कार्य आपणाला या महानुभाव इतिहास ग्रंथांमधून साहित्य ग्रंथांमधून सगळीकडे पाहायला मिळतं आहे. आणि अशा या नवदुर्गा उत्सवामध्ये आपणाला संधी मिळालेल्या या आद्य कवयित्रीला मी विनम्र अभिवादन करतो. यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो प्रत्यक्ष धवळे म्हणून त्या धवळ्यांबद्दल मी काही बोललो नाही. त्याचं कारण काय आज धवळ्यांचा आस्वाद तुमच्या माझ्या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण भारत आणि जगभरातले आपले मराठीचे रसिक अभ्यासक घेणार आहेत. पुनश्च मी महदंबेला या कर्तृत्ववान महिलेला विनम्र अभिवादन करतो. आणि थोडंसं मला माहिती आहे वेळ लागलेला आहे पण हे सांगणं पार्श्वभूमी गरजेची होती म्हणून मी सांगितले. सर्वांना शिव अभिवादन, शिव नमस्कार, धन्यवाद. विवाह कथा हा महानुभावीय कवींचा आवडता विषय. ज्ञानापासी प्रेम उत्तम असे म्हणणाऱ्या श्री चक्रधरांच्या महानुभावीय अनुयायांनी भक्ती हा सर्वश्रेष्ठ रस मानला. श्री चक्रधरांना कृष्णावतार मानणाऱ्या महानुभावीय कवींनी स्वयंवर काव्याचा नवा बंध त्यातून घडविला. ही काव्य दर्शनी शृंगार प्रधान वाटली तरी अंतरी भक्ती प्रधान आहे. रुक्मिणीचे श्रीकृष्णावरील प्रेम हा जरी धर्मशृंगार आहे तरी श्रोत्यांच्या दृष्टीने हा मोक्ष शृंगार आहे. महानुभावीयांची विपुल गद्यरचना आहे. तसेच पद्यरचनेचा आरंभ आद्य मराठी कवितेपासून झाला. महदंबेचे काव्य श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह कथा धवळे या नावाने प्रसिद्ध आहे. विवाहाच्या वेळी गावयाच्या वरविषय गीतांना धवळे असे म्हणतात. तत्कालीन मराठीचे रूपदर्शन मराठीतील धवळे या कथाकाव्यात आढळते. अशा या धवळ्यांचा पूर्वार्ध 1208 पूर्वीचा आहे. एकदा श्री गोविंद प्रभूंना विवाह प्रवृत्ती झाली व त्यांनी विदुषी महदंबेला गीत गावयाची प्रेरणा दिली आणि मग वराडच्या मातीत महदंबेच्या धवळ्यांचा जन्म झाला. मराठीत अशा या आद्य काव्य आद्य कवयित्री बरोबर महदंबेचे धवळे गाण्याचा हा आपला आजचा कार्यक्रम आद्यच म्हणावा असाच आहे. त्याला यादवकालीन रंगचित्राचे चौकशी आले. रंगचित्रामध्ये शब्दातून रंग भरण्याचे कसं हा महदंबेच्या वाक्चातुर्याचा उत्कृष्ट नमुनाच आहे. महदंबेच्या धवळ्यांचा आस्वाद घेत असताना त्यांच्यातील अकृत्रिमपणा आपले लक्ष वेधून घेतो. साधेपणा या काव्याचा आत्मा असून प्रसाद आणि माधुर्य या दोन साहित्य गुणांची जोड त्यांना लाभलेली आहे आणि त्यामुळे महदंबेचे काव्य मनमोहक बनले आहे. या काव्याचे संगीतमय सादरीकरण आपण ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया महदंबेचे धवळे.
वापारी श्रीकृष्ण प्रभूंना समर्पित केली. श्रीकृष्ण रुक्मिणी कथा निवेदन करताना वर्णनात पल्हार मुळीच आढळले. महदंबेने रुक्मिणीचे सौंदर्य गुण वर्णन केले. अशा अनेक लक्ष गुणांनी युक्त असणारी रुक्मिणी आता उद्भवल झाली आणि तिच्या वडिलांना ती आता कुणाला द्यावी तिच्या स्वयंवराची चिंता लागलेली आहे. त्रिभुवनामध्ये सौंदर्यवान असा श्रीकृष्ण आहे असे भीमक राजाला कळते. तेव्हा द्वारकेवरून कौंडिण्य पुराणातील नगरजन आलेले असतात. त्यांनी सुद्धा श्रीकृष्णाच्या सौंदर्य गुणांची प्रशंसा केल्यावर राजाच्या मनात रुक्मिणी करता श्रीकृष्ण हाच योग्य आहे आणि त्यालाच आपली रुक्मिणी द्यावी असा विचार येताच त्याने आपल्या मनातील विचार प्रधानाजवळ बोलून पक्का केला. या प्रसंगाचे वर्णन महदामा अगदी मोजक्या शैलीत आणि व्यक्तिचित्रण आणि नाट्यमयता प्रसंग चित्रणाची मांडणी करत अतिशय उत्कृष्ट आणि या ठिकाणी काव्यात मांडलेले आहे. आपली बहीण ही राजालाच द्यावी आणि ती त्या योग्यतेची आहे. त्यामुळे श्रीकृष्ण हा गवळी याला न देता ती शिशुपालाला द्यावी असे त्याचे मत असते. रुक्मिणीच्या लग्नाला तिच्या भावाचा म्हणजे रुक्मिणीचा असणारा विरोध महदंबा व्यक्त करताना म्हणते, या प्रसंगातून जबाबदारी ओळखणाऱ्या भावाची प्रतिमा दिला. रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी निश्चित केला होता. अशी उलट चर्चा रुक्मिणीला कळते. ती खरंच किती सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न सख्यांमार्फत करते. आपला बंधू रुक्मी याचा विरोध कृष्णाशी असणाऱ्या लग्नाबाबत असतो. त्यामुळे ती अधिक व्याकुळ होते. कारण जेव्हा रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या वर्णनाची महती ऐकली असते तेव्हा तिने श्रीकृष्णाला मनोहून वरलेली असते. तिच्या विरह व्याकुळ अवस्थेचे नेमके वर्णन इथे आलेले आहे. अशा विरह व्याकुळ अवस्थेत ती श्रीकृष्णाला आठवू लागली आहे. अनंता मला या संकटातून सोडव असे म्हणताना जे हृदयाची चिंता महदंबा हृदयात अगदी नेमक्या शब्दात मांडते.
सुदेवास बोलावून घेते आणि सुदेव रुक्मिणीस पाहता म्हणतो, तू कावो दैन्यवदन सोका फळ तू भीमका बाळे. रुक्मिणी म्हणे, ताता उपे केली कानेही गोपाळे. अगदी अचूक शब्दात ती आपल्या वडिलांचा निर्णय सुदेवास सांगते. सुदेव आपल्याला जवळ जाऊन अंतरीचा भाव बोलावून लागतो. तेव्हा सुदैवी पंचरात्रे देवी गोविंद राणा म्हणून आश्वासन देतो. उद्देश बोलून दाखवला. हे सांगताना आणि रुक्मिणीच्या सौंदर्याचे वर्णन केले. हा चाणाक्षपणा महदत्तेच्या ठिकाणी दिसून येतो. रुक्मिणीने श्रीकृष्णाकडे पाठवण्यासाठी सुदैवाचीच निवड उगीच केली नाही. सुदैव श्रीकृष्णाला सांगतो, त्रिभुवनामध्ये सुंदर असलेल्या रुक्मिणीचा विवाह शिशुपाळाबरोबर ठरवला, पण रुक्मिणीने तुम्हाला मनोमन बनले आहे. हा विवाह सोहळा 4 दिवसांवर येऊन ठेवला आहे. हा वृत्तांत ऐकता ऐकता श्रीकृष्णाने ताबडतोब व्रत सिद्ध करण्यास सांगून गुजरात ते विदर्भ ह्यांचं केवळ 1.5 दिवसात पाठ करून कौंडिण्यपुरात पोहोचले आणि कौंडिण्यपुरात ठरल्याप्रमाणे शिशुपालही विवाहासाठी येऊन पोहोचला. यानंतर सुदैवाने श्रीकृष्णाला पुढील प्रसंगाची माहिती करून दिली आणि रुक्मिणीस हरण कोठून करावे त्याची कल्पनाही आली. ती म्हणजे यात्रा मेषे भीमकी अंबिके देवीसी येती तव देवो मानवती. रुक्मिणी श्रीकृष्णाकरता रुपवत घेऊन आलेल्या आपल्या सख्यांना उत्कंठेने विचारते, कैसे रूप तुम्ही, कैसे रूप गुण तुम्ही तो सांगा. गोपाळा तुम्ही अति कळा कोसळ. तेव्हा सख्या म्हणतात, श्रीकृष्ण दर्शनाने सख्यांची अवस्था
रुक्मिणीसारखीच झालेली. कृष्ण दर्शनाची उत्कटता अर्थपूर्ण अशा एका चरणातून महदंबा अगदी अचूकपणे व्यक्त करते. जेव्हा सख्या कृष्ण भेटीचा वृत्तांत रुक्मिणीला सांगतात तो असा: सर्वांकन देखोची तुझा कांतू, देखी येते जेची अंग तेथून या नयन नगरती. जाणती भक्ती जन कृपे अगाध गोविंद राया. कृष्णाच्या शरीराच्या ज्या भागावर दृष्टी जाईल तेथून नयन ढळतच नाहीये, लोचन त्या ठिकाणी स्थिर होत आहे. असा हा तुमचा कांतू, अशी त्या ठिकाणी त्या अगदी प्रामाणिकपणे कबुली देतात. रुक्मिणीचा गैरसमज स्त्री केले वर्णन स्त्री स्वभावानुसार सविस्तर करते. अलंकार कसे घातले गेले याविषयी महदंबा वर्णन करताना म्हणते: कंठी घातली अमोलिक एका वेळी, रत्नाचे झळमुके कानी लिहिला वनवाडी, करी सरळेली साखळी आचरणी केली, कैवल्याचा पुतळा कैसा वर्णावा आला श्री सर्वेश्वर. या धव्यातून यादवकालीन अलंकाराचा निर्देश मिळतो. श्रीकृष्णाचे हे वर्णन अति अचूक शब्दाने येते. या ठिकाणी सर्वेश्वराचे रूपवर्णन करताना कुठेही अतिशयोक्ती किंवा औचित्य भंग झालेला दिसून येत नाही. एकूण 8 कडव्यातून विवाह सोहळ्याचे वर्णन होते. एकीकडे श्रीकृष्णाने उद्धव देवाला एक युक्ती सांगितली. माता कुलदेवतेचे दर्शन घ्यावया, आपला नवस आहे असे सांगते आणि सर्वांच्या नजरा असून सुद्धा ती दर्शनाला येते. Thank you.
निशावानी गगन गाते गरजे मेघ हमरे छत्रा अंधिकारो घातली गोविंदा माळा ब्रह्मादिक देव करती जय जयकार हा क्षण महदमा मात्र अचूक टिपते. माळ घालताना कृष्णाला पाहिले आणि अमृत ब्रह्म कसे मूर्तासी आले. निराकार परमेश्वराचे साकार रूप बघून त्याचंबित होऊन अनुभूतीच्या आस्वादात डुबून जाते. आपल्या हृदयात परमानंदाला स्मरते आणि आनंदाश्रू नयनांनी भावविवल शब्दामध्ये म्हणते, परमेश्वर आपण आज कृपावंत हे नाव सिद्ध केले. ही रुक्मिणी हरणाची कथा ढवळ्यावरच्या पूर्वार्धात अशा या महदब्बेच्या धवळ्यांचे गायन संगीतमय दर्शन आपण आज या ठिकाणी पाहिलेले आहे. आपण सर्वजण याला साक्षी आहात. आम्ही सर्वजण आम्हा गायक सादरीकरण करणाऱ्या सर्वांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, संगीत हे एक जादू आहे. त्या जादूनं वातावरण कितीही तंग असलं तरी आल्हाददायक बनून जातं. आल्हाददायक वातावरण बनलं की माणसाच्या मनाला प्रसन्नता लाभते. प्रसन्न मन आनंदानं नाचू लागतं आणि आनंदानं नाचणारं मन ही एक समाधी असल्याचा भास आपणाला होतो. सुमधुर वाणीने अत्यंत उत्तम रीतीने केलं, त्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढण्यास निश्चित मदतच झालेली आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी सातारा जिल्हा तुकोबाराय साहित्य परिषदेच्या समन्वयक, राजेंद्र महाविद्यालय खंडाळा कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर प्रतिभा पाटणे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करावी. नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर आज आपण अनुभवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. महदंबेचे धवळे संगीतमय दर्शन हा जो कार्यक्रम आहे त्याचे आपण सर्व साक्षीदार आहोत आणि कार्यक्रमाची एक औपचारिकता म्हणून आभार मानण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक शिवश्री ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचे मी प्रथम आभार मानते की संपूर्ण आपल्याला एकत्रित आणण्याचं काम ते बरेच वर्षापासून करत आहेत. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि जगद्गुरु तुकोबराय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा
शिवमती डॉक्टर निर्मलाताई पाटील यांचेही मी आभार आज मानते. त्याचप्रमाणे जगद्गुरू साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव शिवश्री बालाजी जाधव सर, उपाध्यक्षा शिवमती सुनंदताई जरांडे, पुणे विभागीय सचिव म्हणून जे आत्ताच नुकतेच नवीन त्यांची निवड झालेली आहे ते शिवश्री डॉक्टर रमेश पोळ सर आणि सर्व पदाधिकारी यांचे मी सातारा शाखेतर्फे आभार मानते. आजचा हा कार्यक्रम ज्या वास्तूमध्ये संपन्न होत आहे त्या वास्तूचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व घटक, शहाजीराजे महाविद्यालय खटावचे प्राचार्य डॉक्टर संजय पाटील सर, या सर्वांचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने आज आपण संपन्न करू शकलो आहोत. त्याचप्रमाणे सातारा शाखा जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष शिवश्री डॉक्टर उदय जाधव सर, उपाध्यक्ष डॉक्टर हनुमंत पोळ सर, सचिव शिवश्री डॉक्टर तवर सर, या सर्वांचे मी आभार मानते कारण यांच्यामुळे हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने उत्कृष्टपणे सादर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जे धवळे आज सादर झाले बरेचदा पुस्तकामध्ये आपण वाचले, बरेच वेळा आम्ही शिकवले सुद्धा आहे, पण संगीतमय दर्शन ज्यांनी घडवलं त्याचं सादरीकरण केलं ती संपूर्ण संयोजक शिवश्री संजय पवार यांचे आभार मानते. त्यांच्यासाठी विशेष टाळ्या वाजवायला हरकत नाही. आणि या संगीतमय दर्शनाबरोबर जो प्रवास चालू होता त्या प्रवासात निवेदक म्हणून शिवमती डॉक्टर तेजस्वी नाम दिलेले त्यांचे सुद्धा विशेष आभार मानते. त्याचप्रमाणे सातारा जिल्हा जगद्गुरू हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. सादर करत असताना त्या गायकांची पूर्ण नावं आणि वादकांची सुद्धा आपल्याला पूर्ण नावं माहिती असायला हवी आहे. की या संपूर्ण गाण्यांना किंवा या संपूर्ण धवळ्यांना संगीत साथ चढवण्याचं काम संजय पवार यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माहीर आहे. त्यांनी अत्यंत सुंदर, म्हणजे मला पहिलं गाणं ऐकताना सुद्धा असं आपोआप डोळ्यात पाणी येत होतं की इतकं ते भावपूर्ण होतं, भावविव्हल होण्यासारखं म्हणता येईल. इतकं सुंदर आणि ते गायलाही सुंदर फार आणि मुळात सांगायचं म्हणजे तुम्हाला 1-2 दिवसात आम्हाला प्रॅक्टिस करायला मिळाली. म्हणजे ॲक्च्युली अगोदर जर समजा 15 दिवसापूर्वी आपल्याला सगळं मिळालं असतं मटेरियल तर आम्हाला थोडं प्रॅक्टिस करता आलं असतं. आणि 2 दिवसामध्ये मुलांना घेऊन ॲक्च्युअली गाण्याचा खूप उशिरा गेला. त्याचं आता नियोजन केलं होतं. तबल्याबरोबर सुद्धा आम्ही आजच प्रॅक्टिस करतो. डायरेक्ट पाठीवरून आलाय आणि आम्ही कोल्हापूरवरून आलो. त्यामुळे थोडंसं इकडे होते पण आणि प्रयत्न करतो पुढच्या मजबूतीनं असलं काव्य जे आहे 12व्या शतकात आणि साथीसाठी कोरससाठी म्हणून त्यांनी काम केलं. त्यात आपण सांगितलं की मेघना वाळवेकर आणि वैष्णवी पवार ही संजय पवारांची मुलगीच आहे आणि ती विद्यार्थिनी. त्यामुळे अतिशय सुंदर साथ दिली त्या दोघींनीही. आणि मयूर उबाळे भाऊ त्यांचा परफेक्ट परिचय असायला हवा म्हणून श्री मयूर उबाळे हे तबला वादन करतात. बऱ्याचशा TV प्रोग्राम्समध्ये पण ते साथीला असतात. तेव्हा अत्यंत चांगला तबला आपण ऐकलेलाच आहे आता. आणि इतकी पटकन हे सगळं मिसळून घेणं मिळून त्याच्यामध्ये ही कल्पना सुचली की आपण मदपेचे धवे गाऊया आणि गाण्याचा कार्यक्रम करूया. मी म्हटलं की संजयशी पहिल्यांदा बोलते आणि मग सांगते की होऊ शकतो का. अत्यंत मनानं पूर्णपणे अगदी गुंतून गेलेलो आहोत. या भारदार कार्यक्रमाशी आपण एकरूप झालो आहोत. ज्यांनी हा भारदार कार्यक्रम आपल्या समोर सादर केला अशा गुणी कलावंतांचा या ठिकाणी सत्कार करणं हे आपलं तुकोबाराय साहित्य परिषदेच्या समितीचं मी कार्य समजतो. आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून या सर्व कलाकारांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. प्रदेश तुकोबाराय कोणालाही चालता येतो
नळलेल्या वाटेनुसार कोणालाही चालता येतं, पण नवी वाट निर्माण सोनल दळवी मॅडम की ज्यांच्या सुमधुर गायनामध्ये आपण बराच वेळ या ठिकाणी गुंतून कुमारी मेघना वाळवेकर यांनी त्यानंतर शिवश्री मनोहर यादव उपाध्यक्ष सातारा जिल्हा कार्यकारिणी, शिवश्री शशिकांत धुमाळ सहसचिव सातारा जिल्हा कार्यकारिणी, आनंदराव दानोडे कोषाध्यक्ष, प्राचार्य डॉक्टर जिल्हा कार्यकारिणी यानुसार होत आहे. शिवश्री होत आहे. सरांची खूप पुस्तक आहेत का पुस्तक शिवश्री सुहास बाबुराव पवार मान तालुका अध्यक्ष, शिवश्री संतोष श्रीरंग आहे. जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्त होणारे डॉक्टर कुंदन मॅडम चालू आहे आणि सध्या मी सुशिला शंकर प्रसिद्ध झालेले आहेत. काही पुस्तकं सुद्धा माझी प्रसिद्ध आहेत. पेपर वाचनाच्या निमित्ताने मी मॉरिशस, इंडोनेशिया, बाली आणि श्रीलंका या ठिकाणी सुद्धा जाऊन आलेली आहे. सध्या वाईमध्ये डॉक्टर गौरव जाधव ग्रंथालय जे आहे तिथे आम्ही एक महिलांसाठी वुमन्स बुक क्लब चालवतो. त्याचंही कार्य माझं अमेरिकेच्या एका विद्यापीठाशी संलग्न अशा प्रकारे चाललेलं आहे आणि इतर वेगवेगळे कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवणं आणि आता नव्याने पुन्हा या नवीन परिवारात आम्ही उदय जाधव सरांमुळे आलेले आहोत. आम्ही गुरुबंधू भगिनी आहोत दोघंजण आणि एक वेगळं दालन आमच्यासाठी सरांनी उघडलं असं म्हणायला हरकत नाही आणि अशी अल्प परिचय करून थांबते. धन्यवाद. मी प्राध्यापक सुहास बाबुराव पवार, नव महाराष्ट्र विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज बिदार या ठिकाणी मी आता सध्या प्राध्यापक म्हणून नोकरी करतोय. 26 वर्ष झाली त्या ठिकाणी मी दिले आणि एकूण साहित्य इंद्रधनु साहित्य प्रतिष्ठान स्थापन केलं. त्यानंतर नृत्य स्पर्धा घेतलेल्या आणि मी स्वतः 4 पुस्तकं लिहिली आणि आमच्याकडून 17 पुस्तकं प्रकाशित झाली आणि मला 37 राज्य पुरस्कार मिळालेले. आणि जाधव सरांना माहित आहे, जाधव सरांचा माझा अगदी पूर्वीपासून परिचय आहे. बरोबर एक माझी ते आणि ते माझी तब्येत बरी नसते त्यामुळे मी यातून थोडासा बाहेर पडलेलो आहे. जाधव सरांनी आग्रह केला म्हणून पुन्हा मी या ठिकाणी मान तालुका अध्यक्ष म्हणून काम करायला तयार. मी आनंदराव जानवडे, ग्रामीण विकास शिक्षण संस्था उलदाळे माध्यमिक उपशिक्षक म्हणून काम करतो. करण तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. सामाजिक शैक्षणिक कार्याची संधी उपलब्ध करून दिलेले काम करण्यासाठी, त्यामुळे ते काम व्यवस्थित आम्ही पार पाडू. धन्यवाद. मनोहर यादव क्रीडा क्षेत्रामध्ये फक्त मनोहर यादव नाव घेतलं की बहुतेक सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र विशेषतः शाळा कॉलेजमध्ये खेळाडूंपासून प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, कोचेस असतील, सगळ्यांना परिचित असणार नाव आहे. पण गेल्या 6 वर्षात माझी तिथे थोडीशी भूमिका बदलली. मी आता शिवप्रेमी मनोहर यादव या नावाने लिखाण आणि माझं दुर्ग संवर्धनाचं कार्य चालू केलं. साहित्यिक क्षेत्राशी मी खूप जुना निगडीत होतो, पण माझ्या जुन्या साहित्यिक जाण्यासाठी काम काही मंडळींनी केले. त्यात मॅडमचे वडील आहेत डॉक्टर SP जाधव आणि तिथून पुढे लिखाणाला सुरुवात झाली. मग हे सगळे आम्ही एका कुटुंबातले आहोत. या महाविद्यालयामध्ये सगळे आम्ही शिकलो ते सगळे आम्ही एका परिवारात आहोत. त्यावेळी सर आम्हाला प्राचार्य होते, फार कडक होते. गेटच्या बाहेर लगे अतिशय पाठकासारखे वाढले, खूप कडक होते. ऑनलाईन मीटिंग मध्ये भेटलेलो आहोत. माझा
थोडक्यात परिचय द्यायचा म्हटलं तर इंग्रजीची प्राध्यापिका 1992 पासून आहे कासेगाव शिक्षण संस्थेच्या 3ही शाखांमध्ये विद्यार्थी कल्याण मंडळ इस्लामपूर आर्ट्स कॉमर्स कॉलेज कासेगाव आणि आर्ट्स कॉमर्स कॉलेज आठ्या तिन्ही ठिकाणी काम करून मी पुन्हा आता मध्ये परत ट्रान्सफर होऊन आलेली आहे. याच्या पूर्वीची पहिल्या 1 वर्ष मी महावीर कॉलेज कोल्हापूरला काम केलं. तेव्हापासून त्या लहानपणापासून कविता लिहिण्याचा छंद होता. त्याच्यामुळं मराठी पप्पांचा हिंदी विषय असल्यामुळं हिंदी वाचन काही प्रमाणात झालं, त्यामुळे हिंदी आणि इंग्रजी विषय असल्यामुळे इंग्रजी, त्यामुळे 3ही भाषांमध्ये मी कविता लिहिते. इंग्रजीची माझी 3 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. ऑथर्स प्रेस प्रकाशन जे आहे हिंदीचं, त्यांनी ते प्रसिद्ध केले. हिंदीचा एक कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे, संवाद पब्लिकेशन्स कोल्हापूरनी केलेला आहे तो. त्यानंतर मराठीचा अजून मी ठेवलेला आता चालू आहे, तो प्रकाशनाची प्रक्रिया सुरू आहे. आणि त्याचं महत्त्वाचं मला सांगायचं म्हणजे आम्ही अक्षरयात्री नावाचं एक मराठी मासिक आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्याची सुरुवात केली ॲक्च्युली मार्चमध्ये. आम्ही ते प्रिंट करायला घ्यायचं म्हटलं आणि कोरोनाची सुरुवात झाली आणि त्यामुळं आम्हाला प्रिंटिंगला खूपच त्रास झाला. त्यामुळे मग त्यांनी ऑनलाईन व्हर्जन पण सुरू केलं आणि प्रिंट व्हर्जन पण आहे. त्याच्या मी एक कॉपी सगळ्यांना देणार आहे, तिथे मी त्यासाठी घेऊन आले. तर सर्वांनी त्याचे स्वतःचं आपलं व्हा किंवा कॉलेज केलं तरी चालेल, कॉलेजची पण ते झालं.